मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 9765 अवैध धंद्याविरोधात पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली असून शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी गुन्हे शाखेच्या युनिट 5 व 6 सामाजिक सुरक्षा विभाग व लोणी काळभोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून हातभट्टीसाठी लागणारे 36,40,000 रुपये किमतीचे 91,000 लिटर रसायन नष्ट केले। या प्रकरणी पोलिसांनी हातभट्टी मालकासह 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। हातभट्टी मालक शंकर तानाजी धायगुडे, शेखर मधुकर काळभोर, राहुल दामोदर बनसोडे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम 65 फ IPC 328-34 नुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी पहाटे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी लोणी येथील रामदरा कॅनल रोड लगत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती त्यांना मिळाली। त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 5 व युनिट 6 सामाजिक सुरक्षा विभाग व लोणी काळभोर पोलिसांच्या पथकाने सकाळी 7च्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला। या ठिकाणी 7 मोठ्या लोखंडी टाक्यांमध्ये 36,40,000 रुपये किमतीचे 91,000 लिटर रसायन आढळून आले। पोलिसांनी हातभट्टीसाठी लागणारे रसायन पोकलेन यंत्राच्या साहाय्याने जागीच नष्ट करून तिघांवर गुन्हा दाखल केला। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेतील युनिट 5 आणि युनिट 6 चे पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे।